पनवेलमधील बातमी पाहूयात। पनवेलमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी राडा केला। भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हात उचलला। गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला गेला। भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पनवेलमध्ये हा प्रकार घडलेला आहे। पनवेलमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या कार्यकर्त्यांनी राडा केला। थेट पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी आता या सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करत आहेत। तर अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी पनवेलहून साहिल रेळेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। साहिल, नेमका हा प्रकार कधी घडलेला आहे, त्यावेळेस पोलीस बंदोबस्त कसा होता आणि कार्यकर्त्यांची इतकी मुजोरी कशी की जे पोलिसांवर सुद्धा हात उगारू शकतात? नाही जगदीश, नक्कीच एक गोष्ट अशी आहे की पनवेलमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीसाठी परवाच्या दिवशीच निवडणूक प्रक्रिया पार पडली। आपण सर्वांनी पाहिलं की अत्यंत शांततेत आणि शिस्तप्रिय पद्धतीने पनवेलमध्ये या निवडणुका पार झाल्या। दोनच दिवसानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होत होता। एकीकडे पनवेल शहरातल्या विखे हायस्कूल परिसरामध्ये आज निकाल जाहीर होत होता आणि त्याच निवडणुकीच्या मतमोजणीच्या या परिसरामध्ये हा सर्व आपल्याला प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं। एका कार्यकर्त्याने हातामध्ये एक फलक झळकावला होता। पोलिसांनी त्यांना सुरुवातीला विनंती केली की हा जो फलकावरील हा मजकूर आहे हा राजकीय तेढ निर्माण करणारा हा मजकूर आहे। मात्र तरी देखील हा जो फलक आहे हा झळकावतच ठेवला। पोलिसांनी त्यानंतर त्याला हटकण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर जशी जशी गर्दी वाढत गेली पोलिसांनी गर्दीला दूर करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीने थेट पोलिसांचीच हुज्जत घातली। या हुज्जतीचं रूपांतर वादामध्ये झालं। या वादावादी दरम्यान थेट संबंधित हा जो कार्यकर्ता होता त्याने पोलिसांच्या कॉलरला हात घातली। मात्र साहिल, फलकावर काय नेमका मजकूर होता आणि आता कार्यकर्त्यांवर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे, कोणते गुन्हे दाखल केलेत? नाही, निश्चितच एकंदरीत जर आपण पाहिलं की पोलिसांनी लगेचच या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्याला पनवेल शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। त्याचबरोबर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी म्हणजे अर्थात 353 कलमान्वये या संबंधित कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावर आता पुढील कारवाई करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती पनवेल शहर पोलीस ठाण्यातून केली जाते। जगदीश, साहिल, मात्र या फलकावर नेमका काय मजकूर होता ज्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला होता? नक्कीच त्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये। ही गोष्ट खरी असली तरी देखील पोलिसांच्या म्हणण्यानुसार किंवा संबंधित त्या ठिकाणी जे काही प्रत्यक्षदर्शी होते दोन्ही गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। एकमेकांवर आक्षेप घेण्यात आले। ठीक आहे, त्यानंतर हा राडा झालेला आहे। साहिल, तुम्ही असेच आपल्या सोबत जोडलेले राहा।